आघात. लेखिका प्रिया उंबरकर. वाचक स्वर सिद्धी गायकर. शिवा धाडकन दरवाजा लोटून घरात आला. सर, जेवण रेडी आहे. आलोक त्याला बघताच म्हणाला, मी जेवून आलोय. सॉरी, तुला सांगायला विसरलो. पण जेवण तसंच फ्रीज मध्ये ठेव, मी सकाळी तेच खाईन. तू आता गेलास तरी चालेल. शिवा त्याच्याकडे बघत म्हणाला. ओके सर. आलोक म्हणाला. तो तसाच भरभर पायऱ्या चढून वरती गेला आणि दरवाजा उघडत तो बेडवर जाऊन बसला. त्याने दोन्ही हातात डोकं गच्च पकडलं. सध्या त्याला कोणाशी तरी बोलण्याची खूप गरज होती. तो त्याच्या फॅमिलीला खूप मिस करत होता. त्याने घड्याळात पाहिलं तर 10 वाजत आले होते. यावेळी भाई आणि वहिनीला डिस्टर्ब करायला त्याचं मन धजावलं नाही. पण लगेच त्याच्या डोळ्यासमोर सूर्याचा चेहरा आला. मनात असलेलं सगळं फ्रस्ट्रेशन कुठेतरी निघणं गरजेचं होतं. त्याने लगेच त्याचा फोन हातात घेतला आणि सूर्याला फोन केला. इकडे राधाने दोघांसाठी पण प्लेट्स बनवून आणल्या होत्या. फ्रेश होण्यासाठी सूर्या वॉशरूम मध्ये गेला आणि त्याचा मोबाईल टेबलवरच राहिला होता. मोबाईल वाजताच राधाचं लक्ष त्याच्याकडे गेलं. शिवाचं नाव बघून तिच्या चेहऱ्यावर स्माईल आली. तिने फोन हातात घेऊन रिसीव्ह केला. हॅलो, ती म्हणाली. पण तिचा आवाज ऐकून तो मात्र तिथे स्तब्ध झाला. वहिनी, हा अजून तुमच्याच रूम मध्ये आहे का? शिवा म्हणाला. राधाचा आवाज फोनवर दुर्वासारखाच काहीसा येत असल्यामुळे तो कन्फ्युज झाला होता. हा इतक्या रात्री भाईच्या रूम मध्ये काय करतोय? शिवा मनातच म्हणाला. शिवा दादा, मी राधा बोलते. राधा म्हणाले. आणि आता शिवाचे डोळे आश्चर्याने मोठे झाले होते. हा घर जावई झाला की काय? शिवा मनातच म्हणाला. राधा, तू? सूर्या तुमच्या घरी काय करतोय? शिवाने विचारलं. राधा पुढे बोलणारच होती. तितक्यात सूर्याने पटकन येऊन तिच्या हातातून फोन काढून घेतला. हॅलो, सूर्या म्हणाला. अरे फुकणीच्या, रात्रीचे 10 वाजलेत आणि तू तुझ्या सासूरवाडीला काय जाऊन बसलायस? भाईने घरातून हकललं तर नाही ना तुला? आणि त्याने जरी तुला हकललं तरी तुझा सासरा काही तुला घरात घेणार नाही याची मला फुल गॅरंटी आहे. म्हणजे तू चोरून शिरला की काय तिच्या घरात? हे बघ, जर भाईला तुझा हा पराक्रम कळला ना तर पोकळ बांबूचे फटके देईन ना तुला, नाहीतर केळीच्या सालीसारखा सोडून काढेल. तो काही बोलायच्या आतच शिवा सुरू झाला.
तू मला काही बोलू देणार आहेस का? सूर्या म्हणाला. तसा शिवा शांत झाला. मामाश्री आणि कोहिनूर मामी परत अकोल्याला तर नाही ना गेले? तरी शिवा बोललाच. नाही रे, ऍक्च्युली मी एका कामासाठी इकडे आलो होतो. तिकडे काय नाल्या साफ करायला गेला होता काय रे? काम होतं म्हणे. तिचं घर एका दिशेला आणि तुझी कंपनी एका दिशेला. तिकडे कशाला झक मारायला गेला होता तू? ताराचा सगळा राग आता सूर्यावर निघत होता. मला सांग, तुझं वहिनीसोबत काही भांडण वगैरे झालंय का? सूर्या म्हणाला. मी का वहिनीसोबत भांडेन? त्याला वाटलं सूर्या दुर्वाबद्दल बोलतोय. मी तुझ्या नाही, माझ्या वहिनीबद्दल बोलतोय. तारा वहिनीसोबत भांडण झालंय का तुझं? नक्कीच झालं असणार. त्याशिवाय तू इतका चिडचिड करणार नाहीस. माझं सोड, तू तुझं सांग. तू त्या मामाश्रीच्या घरात काय करतोय? आणि त्यांनी बरं तुला घरात घेतलं? खूप मोठी स्टोरी आहे. घरी गेल्यावर सांगतो, नाहीतर उद्या सकाळी फोन करतो. यावर मात्र शिवानी सुस्कारा सोडला. तसा तो काही चुकीचा वागणार नाही याची त्याला खात्री होती, म्हणून तो पुढे काही बोलला नाही. ठीक आहे, झोपतोय मी आता. उद्या सकाळी बोलू. बाय, गुड नाईट. असं म्हणत शिवानी फोन कट केला आणि रागातच बाजूला फेकला. सुस्कारा सोडत सूर्यानेही फोन कट केला आणि पाठी वळून पाहिलं तर राधा बारीक नजर काढून त्याच्याकडे बघत होती. काय झालं? अशी का बघते? तो पुन्हा सोफ्यावर येऊन बसत म्हणाला. हे माझ्या आधी लक्षात का आलं नाही याचा विचार करते. म्हणजे? तू आमच्या घराबाहेर काय करत होतास? तिने विचारलं. तसा तो स्तब्ध झाला, कारण या प्रश्नासाठी तो मेंटली तयार नव्हता. आता तिला काय उत्तर द्यायचं याचा तो विचार करायला लागला. मी काहीतरी विचारतेय तुला, ती म्हणाली. अगं, ते मी ना एका कामासाठी आलो होतो. तो नजर दुसरीकडे फिरवत म्हणाला. इकडे काय काम होतं तुझं? तिने पुन्हा विचारलं. तसा त्याने एक आवंढा गिळला. मी मामा मम्मीला भेटायला आलो होतो. बरेच दिवस झाले ना, त्यांची भेट नव्हती झाली. इकडे काम होतं म्हणून म्हटलं जाता जाता त्यांना भेटून जावं. पण मध्येच तुझ्या किंचाळण्याचा आवाज आला आणि दार उघडून तू सरळ माझ्या अंगावर आलीस. जे सुचलं ते उत्तर देऊन तो रिकामा झाला. तू आणि बाबांना भेटायला आला होतास. मूर्ख समजतोस का मला? ती पुन्हा म्हणाली. तुला जर इतकीच डिटेक्टिव्हगिरी करायची हौस असेल ना तर बस इथे एकटीच. मी आपला जातो. असं म्हणत तो जायला निघाला. तितक्यात तिने त्याचा हात पकडला. बस, नाही विचारणार मी काही प्रश्न. घे खाऊन, ती त्याच्याकडे बघत म्हणाली.
तसं त्याने मनातच सुटकेचा निश्वास सोडला. तो बसला आणि त्याने प्लेट हातात घेऊन खायला सुरुवात केली. एक घास तोंडात टाकताच त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आली. राधा दुर्वासारखीच स्वयंपाकात हुशार होती. छान झालाय राईस, तो तिच्याकडे बघून म्हणाला. तशी ती गालात हसली. इकडे शिवानी झोपण्याचा प्रयत्न केला, पण काही केल्या त्याला झोप येत नव्हती. मगाशी घडलेला सगळा प्रकार त्याला पुन्हा पुन्हा आठवत होता. आपण सगळं खरं सांगून चूक तर नाही ना केली, असा विचार त्याच्या मनात येऊन गेला. पण त्याला खोटं बोलून तिच्या घरच्यांना फसवायचं नव्हतं. वैतागून तो पुन्हा उठला, कारण त्याला झोपच येत नव्हती. त्याने ड्रॉवर उघडलं आणि सिगरेट आणि लायटर खिशात टाकत तो रूमच्या बाहेर पडला. थोडी मोकळी हवा खाण्यासाठी तो टेरेसवर आला आणि तिथल्या झोपाळ्यावर बसून त्याने सिगरेट पेटवली. त्याचा कश घेत तो पुढे काय करायचं याचा विचार करू लागला. पण तितक्यात त्याचं लक्ष समोर गेलं आणि आता त्याचा राग अजून उफाळून आला, कारण समोर ताराच्या टेरेसवर तारा आणि अखिल दोघेही उभे होते. तारा तिच्या रूम मध्ये होती, पण तिचं चित्तच थाऱ्यावर नव्हतं, म्हणून ती मोकळी हवा खाण्यासाठी वरती आली होती. अखिल तिला विचारत घरात शिरला होता, पण जेव्हा त्याला समजलं की ती टेरेसवर आहे, तेव्हा तो पण तसाच वर आला होता. अखिल, प्लीज यार, माझा ना सध्या काहीच बोलण्याचा मूड नाहीये. तुझा आपण नंतर बोलू, तारा म्हणाली. मूड नाही? चक्क तुझा मूड नाही? काय झालंय तुझ्या मूडला? अखिल तिचे गाल ओढत म्हणाला. पण अखिलने तिच्या गालाला हात लावलेला बघून इकडे शिवाने पेटवलेली सिगरेट हातातच सोळामोळा केली. आपल्याला चटका बसतो याचंही त्याला भान नव्हतं. कोण आहे हा झेंडू? घरातला तर नाहीये, मग इतक्या रात्री हिच्या जवळ काय करतोय? तो झोपाळ्यावरून उठत कठड्याजवळ येत म्हणाला. ताराच्या टेरेसवर लाईट असल्यामुळे दोघांचे चेहरे स्पष्ट दिसत होते. त्याने त्याच्या मेंदूला जोर दिला. तसं त्याला आठवलं की हा तर तोच मुलगा आहे ज्याला त्याने या आधी पण तारासोबत पाहिलं होतं. अक्की, प्लीज यार, मला थोडा वेळ एकटं राहायचंय, ती वैतागून त्याच्याकडे बघत म्हणाली. तसा तो शांत झाला. ओके, ऍक्च्युली मी तुला हे विचारायला आलो होतो की आम्ही सगळ्यांनी शोभितच्या घरी लेट नाईट मूव्हीचा प्लॅन बनवलाय, तर तू पण आम्हाला जॉईन होणार का? नाही, मी सांगितलं ना तुला की सध्या माझा कुठेही जायचा मूड नाही. तुम्ही सगळे जा, ती म्हणाली. तसं त्याने सुस्कारा सोडला. टीटू, मी आल्यापासून बघतोय तू ना जरा वियर्ड बिहेव करतेस. आधी तर आउटिंग, मूव्हीज, क्लब, पार्टीज या सगळ्याचं किती वेळ होतं तुला. घरच्यांनाही न जुमानता तू सगळीकडे जायचीस.
मुलींनी 7च्या आत घरात असावं या वाक्याला अगदी तू धाब्यावर बसवलं होतंस. उलट 7 वाजल्यानंतर तू घराबाहेर पडायचीस. पण आता तू स्वतःमध्येच गुंतलेली वाटतेस. एकदम शांत झालीस. काय झालंय? कसलं टेन्शन आहे का तुला? तो तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला. त्याच्या शब्दांनी मात्र तिला भरून आलं. सध्या तिला पण कोणाच्या तरी आधाराची गरज होती. तसं तिने त्याच्याकडे पाहिलं आणि पुढच्या क्षणी तिने त्याला मिठी मारली. पण जसं तिने त्याला मिठी मारली तसं इकडे कटड्यावर असलेले शिवाचे दोन्ही हात घट्ट आवळले गेले. त्याच्या डोळ्यात अंगार भरलेला होता. आय डोंट नो की मला काय होतंय ना, माझं मलाच कळत नाहीये. मनातून खूप वाटतंय की बाहेर जावं, सगळ्यांसोबत मिक्स व्हावं, पण जेव्हा जायची वेळ होते तेव्हा मनच होत नाही. आधी ज्या गोष्टींची एक्साइटमेंट वाटायची तीच आता टाइमपास वाटते. काय होतंय ना, माझं मलाच कळत नाहीये. ती डोळ्यातलं पाणी पुसत म्हणाली. टीटू यार, तू कधीपासून रडायला लागलीस? सगळ्यांना रडवणारी तू तुझ्या डोळ्यात पाणी सूट करत नाही. तो तिच्या डोळ्यातले अश्रू पुसत म्हणाला. पण तो जसा जसा ताराला स्पर्श करत होता तसं तसं इकडे शिवाचं रक्त खवळत होतं. ओ, तर हे कारण आहे मला नकार देण्याचं. हिला हा झिंगूर आवडतो. तो स्वतःशीच रागात म्हणाला. आय एम ओके. तुम्ही एन्जॉय करा, मी नंतर कधीतरी तुम्हाला जॉईन करेन. तारा डोळ्यातले अश्रू पुसत म्हणाली. थोड्या वेळासाठी ती कमजोर बनली होती, पण आता तिने स्वतःला सावरलं. ज्या माणसाच्या मनात आपल्याबद्दल काहीच भावना नाही, आपण का त्याच्यासाठी अश्रू गाळायचे हा विचार करून तिने तिचं मन खंबीर केलं. आर यू शुअर? नाहीतर मी तुला अजून थोडा वेळ कंपनी देतो. यू विल फील बेटर. तो म्हणाला. नाही, मी ठीक आहे. सध्या कामाचा थोडा स्ट्रेस आहे ना, त्यामुळे इतर गोष्टीत मन लागत नाहीये. तिने यावेळी हसून उत्तर दिलं. ओके, टेक केअर ऑफ युअरसेल्फ. आपण हवं तर उद्या कुठेतरी बाहेर जायचा प्लॅन करू. ती म्हणाली. बाय, गुड नाईट. तो तिच्या गालाला हात लावत म्हणाला आणि निघून गेला. पण त्याने पुन्हा एकदा तिच्या गालाला हात लावलेला बघून आता शिवाने खूप रागात त्याची मूठ त्या कठड्यावर आपटली आणि तसाच फिरून खाली निघून गेला. अखिल जाताच ताराने सुस्कारा सोडला आणि शिवाच्या बंगल्याकडे पाहिलं. ती तशीच चालत पुढे आली आणि कठड्यावर हात ठेवून एक टक त्या घराकडे बघू लागली. खूप गिल्टी वाटत होतं मला की मी स्वतःच्या फायद्यासाठी तुझ्या इमोशन्स सोबत खेळणार होते. आणि कुठेतरी असं पण वाटत होतं की जर आपली भेट पुन्हा झालीच नाही तर मी त्यासाठी नक्की तुला सॉरी बोलेन. पण आता नाही बोलणार, कारण जर मी स्वार्थी आहे तर तुम्ही सगळे सुद्धा स्वार्थीच आहात. जर मी माझ्या स्वप्नासाठी तुझ्या इमोशन सोबत खेळणार होते
तर आता तू सुद्धा तेच करतोयस. फक्त फरक एवढाच आहे, मी सगळं लपवून करत होते आणि तू सगळं सांगून करतोयस. स्वतःच्या वहिनीचा जीव वाचावा म्हणून तू माझ्या जीवाची बाजी लावायला तयार झालास. एक वेळ मी ते सुद्धा सहन केलं असतं. जर तू एकदा बोलला असतास ना की मी इथे तुझ्यासाठी आले, तर मी हसत हसत या लग्नाला तयार झाले असते. खूप प्रयत्न केला मी स्वतःपासून पळण्याचा, पण आता नाही. मनात असूनही मी ही गोष्ट कधीच एक्सेप्ट केली नाही. बट नाव आय एम एक्सेप्टिंग दॅट आय एम इन लव्ह विथ यू. महिन्याभराची जी हुरहुर होती ती तुला एक नजर पाहता क्षणी थांबली. तुला पाहिलं आणि पळत जाऊन तुझ्या मिठीत शिरावंसं वाटलं. तुझ्यावर प्रेमाचा वर्षाव करावासा वाटला. पण तू तर पहिल्याच दिवशी बॉम्ब फोडलास माझ्यावर. मला वाटलं की तुला पण माझी आठवण येत असेल म्हणून तू इथे आलायस, पण तू मला खोटं ठरवलंस. तू इथे माझ्यासाठी नाही तर स्वतःच्या कुटुंबासाठी आलायस, तुझ्या वहिनीसाठी आलायस. प्रेमाबद्दल एकदम बरोबर विचार करत होते. प्रेमात फक्त आणि फक्त त्रासच असतो आणि एकतर्फी प्रेमात तर सगळ्यात जास्त त्रास असतो, जो आता मी फील करते. आपण ज्याच्यावर जीव ओवाळून प्रेम करतो त्याच्या मनात आपल्याबद्दल साधी काळजी असू नये हे बघितल्यावर आपल्या मनावर काय आघात होतो ना, हे तुला नाही कळणार मिस्टर शिवराज पाटील. आय लव्ह यू. आय रिअली लव्ह यू अ लॉट. कधी मी तुझ्या प्रेमात पडले ना, माझं मलाच समजलं नाही. तुझं सनकी वागणं, तुझा राग, तुझं ते मूर्खासारखं उत्तर देणं, हळूहळू सगळं मला आवडत गेलं. मी तुला प्रेमाच्या जाळ्यात ओढायला आले होते, पण मीच त्या जाळ्यात अडकले गेले आणि आता इतकी खोलवर बुडाले की वर येण्याचा काही मार्गच दिसत नाहीये. बोलता बोलता अचानक तिचे डोळे पुन्हा भरून आले आणि ती तशीच कठड्याला टेकून खाली बसली. दोन्ही गुडघे छातीशी कवटाळत तिने त्यात मान खुपसली आणि रडू लागली. खरं तर रडणं हा तिचा स्वभाव नव्हता, पण प्रेम भल्या भल्यांना रडायला लावतं याचं ती आज उत्तम उदाहरण होती. आय हेट यू. आय हेट यू अ लॉट. फक्त एकदा म्हणायला काय झालं होतं की मी इथे तुझ्यासाठी आलोय. फक्त एकदा म्हणायला काय झालं होतं की हा एक महिना मी तुला खूप मिस केलं. पण नाही, सेल्फिश कुठला, फक्त स्वतःचा आणि स्वतःच्या कुटुंबाचा विचार करणार. मग ही तारा पसारा खटारा पिटारा मेली तरी काय फरक पडतोय. ती रडता रडता स्वतःशीच बडबडत होती, कारण त्याच्या बोलण्याने ती खूप हर्ट झाली होती. मनसोक्त रडून झाल्यावर तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि स्वतःचे डोळे पुसले. रडल्यामुळे आता तिला थोडं हलकं वाटत होतं. मनातली घुसमट, त्रास सगळं बाहेर निघालं होतं. बस तारा, तू कशाला रडतेस? ज्याच्या मनात तुझ्याबद्दल काडी इतकीही फिलिंग नाही त्याच्यासाठी तू का तुझे अश्रू वाया घालवतेस? प्रॉब्लेम त्याचा आहे ना, मग तो कसा सोडवायचा ते त्याचं तो बघून घेईल. मी कुणाचीही ढाल होणार नाही. एवढीच हौस आहे ना तर एखाद्या शार्प शूटरशी लग्न कर म्हणा.
तिकडे काही घालायचंय तो गोंधळ घाला, पण मी या सगळ्यात पडणार नाही. मिस्टर सडू, आता ही तारा पुन्हा कधीच तुझ्यासाठी रडणार नाही. एवढी स्ट्रॉंग तर मी नक्कीच आहे की या सगळ्यातून व्यवस्थित स्वतःला बाहेर काढू शकते. कामात स्वतःला इतकी गुंतवून घेईन की मला तुझी आठवणही येणार नाही. आज नाही तर उद्या मी तुला विसरून जाईनच. इडियट, मला सेल्फिश म्हणाला, पण सगळ्यात मोठा सेल्फिश तर हा आहे. स्वतःच्या कुटुंबापुढे याला कोणीच दिसत नाही. मग कुटुंब काय फक्त यालाच आहे का? फिलिंग्स काय फक्त यालाच आहेत? मला कुटुंब नाही, मला फिलिंग्स नाही, मला त्रास होत नाही. स्वतःच्या फायद्यासाठी हा माझा जीव धोक्यात घालायला तयार झालाय आणि वर तोंड करून म्हणतोय की तुमच्या मुलीच्या केसालाही धक्का लागू देणार नाही. इथे शेजारून जाणारा कधी गळा कापून जाईल कुणाला खबर लागत नाही, आणि हा मोठ्या मोठ्या बाता मारतोय. मी मेले तरी काय फरक पडणार आहे याला? हा दुसरं लग्न करून मोकळा होईल, पण माझ्या आई वडिलांचं काय, माझ्या फॅमिलीचं काय? त्यांनी का म्हणून हे सगळं सहन करायचं? नो वेज, मी या सगळ्यात पडणारच नाही. प्रॉब्लेम तुमचा आहे ना, तो तुमचा तुम्ही बघून घ्या. बस तारा, आता नाही रडायचं. खड्ड्यात गेले ते पाटील आणि खड्ड्यात गेला त्यांचा प्रॉब्लेम. स्वतःशीच बडबडत ती कठड्याचा आधार घेत उभी राहिली आणि डोळे पुसत ताडताड पावलं टाकत खाली निघून गेली. कारण आता तिचा निर्णय पक्का ठरलेला होता. इकडे तो रागात इकडून तिकडून फेऱ्या मारत होता. रूम मध्ये आल्यापासून त्याने एकही वस्तू जागेवर ठेवली नव्हती. बेडशीट पासून ते सोफ्याच्या कव्हर पर्यंत सगळं खाली विखुरलेलं होतं. तसा तर तो तापट होताच, पण आज त्याला त्याचा रागच कंट्रोल करता येत नव्हता. त्यात त्याचा भाई पण सोबत नव्हता. आज त्याला कंट्रोल करणारं सुद्धा कोणीही नव्हतं. इकडे सूर्या आणि राधाचं जेवण झालं. तसं तिने प्लेट्स किचन मध्ये नेऊन ठेवल्या. घड्याळात पाहिलं तर 10:30 वाजले होते. घड्याळात पाहिलं तर आता 10:30 वाजत आले होते. सासरे बुवा कधीही येतील, त्यामुळे आपल्याला आता निघायला हवं असा विचार करून तो उठला आणि त्याने मोबाईल खिशात टाकला. राधा, आता मला निघायला हवं. उगीच मामा आले आणि त्यांनी मला इथे पाहिलं तर प्रॉब्लेम होईल. तो तिच्याकडे बघून म्हणाला, पण तो जाणार याच विचाराने तिचा चेहरा पडला. तरीही तिने नाईलाजाने हुंकार भरला, कारण बाबा आले तर उगीच प्रॉब्लेम होईल हे तिला पण माहित होतं. जाता जाता त्याला तिला एकदा मिठीत घ्यायचं होतं आणि त्यासाठीच त्याचे पाय घुटमळत होते. पण आता आपल्याकडे तो अधिकार नाही हे सुद्धा तो जाणून होता. त्याला स्वतःची लिमिट क्रॉस करायची नव्हती, म्हणून मनातल्या भावना ओठांवर आल्याच नाहीत. तिला बाय बोलून तो मागे जायला निघाला, पण तो 4-5 पाऊलच पुढे गेला असेल. तितक्यात ती वाऱ्याच्या वेगाने आली आणि पाठीमागून त्याला घट्ट मिठी मारली. तसा तो जागेवर स्तब्ध झाला. हे सगळं करणं गरजेचं आहे का? ती त्याला मिठी मारून म्हणाली. त्याने तिचा हात पकडला आणि तिला मागून पुढे घेत छातीशी विलगावलं.
भर उन्हात पावसाच्या थोड्याशा सरीने थंडावा मिळावा, तसा थंडावा त्याच्या मनाला मिळाला होता. तो तिच्या केसांवर ओठ टेकवत म्हणाला, मी नाही विसरू शकत तुला. प्लीज तू काहीतरी कर ना, म्हणजे बाबा आपल्या नात्याचा स्वीकार करतील. ती त्याच्या छातीवर नाक घासत म्हणाली. आधीच तिच्या स्पर्शाने त्याच्या मनाची चलबिचल होत होती. डोंट वरी, सगळं ठीक होईल. सध्या तू या सगळ्याचा विचार करू नकोस. जस्ट फोकस ऑन युअर स्टडी. तो तिला स्वतःपासून बाजूला करत म्हणाला. बाय. असं म्हणत त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवले. तसे तिने डोळे घट्ट मिटून घेतले. पण जसे त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवले तशी बाहेर दाराची बेल वाजली. आणि त्या आवाजापासून दोघेही दचकून एकमेकांपासून बाजूला झाले. दोघांनीही एकमेकांच्या तोंडाकडे पाहिलं आणि मग त्या बंद दरवाजाकडे पाहिलं. सध्या दोघांच्याही चेहऱ्यावर भीतीदायक एक्सप्रेशन्स होते, कारण दोघांनाही माहित होतं की दाराबाहेर उभी असलेली व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून दिवाकर निंबाळकर आहेत.